कोशिश करने वालों की हार नहीं होती। सुनो, कोशिश करने वालों की हार नहीं होती। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स रिअल मोटिवेशनल स्टोरीज। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक रिअल मोटिवेशनल स्टोरी आणले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी बदल घडवायचा असेल तर। मित्रांनो, सुरू करूया आपल्या स्टोरीला। आजची स्टोरी आहे झारखंड मधील एक अतिशय गरीब घराण्यातील पोरगा तर असं तसं करून त्याची 12वी कंप्लीट करतो आणि 12वी कंप्लीट केल्यावर ITI कोर्स करतो। ITI संपल्यावर त्याने झारखंडहून गुजरातला एका कंपनीत कामाला लागतो, पण त्या कंपनीत त्याला मन लागत नाही। काही वर्षातच त्याने त्या कंपनीतील काम सोडतो आणि परत रिटर्न झारखंडला जातो आणि झारखंडमध्ये जाऊन तेथे एका छोट्याशा शहरात एका छोट्याशा कॅफेमध्ये कामाला लागतो आणि कॅफेमध्ये कॉम्प्युटर कॅफेमध्ये काम करत असताना एकदा त्यांनी एक व्हिडिओ बघतो, तिथं लिहिलेलं असतं YouTube वरून पैसे कसे कमवायचे। हे बघून त्या मुलाच्या डोक्यात एक वेगळं स्वप्न पडतं, वेगळं आशा आकांक्षा निर्माण होतात। तर त्याने लगेच त्याचे स्वतःचे चॅनल सुरू करतो आणि त्या चॅनल काही दिवसांना डिलीट होऊन जातं काही कारणास्तव। परत हार न मानता दुसरी चॅनल सुरू करतो आणि त्या चॅनल पण काही कारणास्तव सेकंड चॅनल पण डिलीट होऊन जातं आणि नंतर हार न मानता परत त्यांनी तिसरी चॅनल सुरू करतो आणि आता तर मोठ्या जोमाने तोराने अतिशय ताकदीने उमेदीने तो तिसरी चॅनल सुरुवात करतो। पहिली आणि दुसरी चॅनल डिलीट होतात तरी पण निराश न होता त्याने तिसरी चॅनल सुरू करतो आणि तिसरी चॅनल सुरू केल्यावर हा चॅनल हळूहळू चालत राहतं आणि लगेच तिसरी चॅनलला सबस्क्राईब वाढत राहतात, व्ह्यूज वाढत राहतात आणि लगेच बघता बघता त्याचे 6 मिलियन सबस्क्रायबर्स सध्या युट्यूबला आहेत मित्रांनो। तर तो कोण आहे तर मी नक्कीच सांगेन, तर त्याच्या अगोदर त्याची सध्या बँक बॅलन्स समजूया। तर सध्या त्याच्याकडे परवाच त्यांनी एक मर्सिडीज बेंज कार खरेदी केला, एक मोठा आलिशान बंगला खरेदी केला आणि त्या व्यतिरिक्त अजून त्याच्याकडे वेगवेगळ्या गाड्या पण आहेत। तर मित्रांनो, हा पोरगा कोणी नसून सध्या भारतात त्याची भरपूर चर्चा आहे, तो म्हणजेच मनोज डे। तुम्ही युट्यूबला जावा आणि हे नाव टाका, सर्च करा मनोज डे, त्याची लाईफ स्टोरी तुम्हाला समजून जाईल। म्हणजेच मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की डोंट अंडरस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन अँड द पॉवर ऑफ सोशल मीडिया। मतलब कॉमन मॅन पण काय करू शकतो आणि सोशल मीडिया पण कुठं नेऊन ठेवू शकतं हे सांगता येत नाही। म्हणून मित्रांनो, तुम्ही पण प्रयत्न करा, कोशिश करा। आधी सांगितल्याप्रमाणे कोशिश करने वालों की हार नहीं होती। अशाच नवीन चांगल्या स्टोरीसाठी माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।